महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। भडगाव अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व मालमत्तेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी। शेतकरी संघटना दिनांक 30 जुलै 2026 रोजी रात्री तसेच 31 जुलै 2026 रोजी भडगाव तालुक्यात दिवसभर झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे। या अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह घरे, जनावरे आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे। सतत मुसळधार पावसामुळे कापूस, सोयाबीन, केळी तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। याशिवाय काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून गुरेढोरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 1 लाख रुपये इतकी आर्थिक मदत जाहीर करावी। तसेच ज्या शेतकऱ्यांचे गुरेढोरे दगावले आहेत त्यांना प्रति जनावर किमान 50,000 रुपये इतकी मदत देण्यात यावी। घराची पडझड झालेल्या कुटुंबांनाही शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे। शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मदत जाहीर करावी। पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही विलंबाशिवाय आर्थिक मदत वितरित करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।